कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो हिरवगार निसर्ग, डोंगरदऱ्या, पावसाची रिमझिम आणि या सगळ्यातून वाहणारे असंख्य पाण्याचे प्रवाह. पण याच कोकणात अशी काही ठिकाणे आहेत जी कितीही वेळा पाहिली तरीही मन भरत नाही. तर आज आपण निघालो आहोत रत्नागिरीमध्ये असलेल्या पानवल गावाकडे, कारण या गावाच्या कुशीत लपलेला आहे एक सुंदर धबधबा. चला तर मग हा निसर्गाचा खजिना पाहण्यासाठी आता निघूया. गुड मॉर्निंग मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज आलोय रत्नागिरीमध्ये असलेल्या पानवल गावामध्ये. आणि पानवल गावामध्ये पानवलचा जो धबधबा आहे तो पाहायला आता मी आलोय पानवल धबधब्याच्या इथे. तर मग चला तुम्हाला पण दाखवतो. हा बघा, हा जो आहे तो आहे पानवल धबधबा. आता पाणी एवढं नाही आहे, थोडंफार आहे, कारण सकाळी थोडासा पाऊस पडला आहे, त्याच्यामुळे एवढं काय पाणी नाही आहे. पण पाऊस असेल तर ह्या धबधब्याला भरपूर पाणी असतं. बघू शकाल तुम्ही. जरा पुढे जाऊया, दाखवतो तुम्हाला, जवळ जाऊ. असं म्हणजे गावात आहे धबधबा. पानवल गाव मोठं आहे, भरपूर मोठं आहे, त्याच्यामुळे गावात आहे. आणि त्याच्यामुळे आता इथे बंद केला आहे हा धबधबा. बघा, जायला इकडून आहे. हां, मंडई, हा धबधबा जो आहे ना, इकडच्या ग्रामपंचायतवाल्यांनी वगैरे बंद केला आहे. कारण जर पाऊस पडत असेल आणि जर पाणी वाढलं ना तर पाणी भरपूर येतं. आणि इकडे मागे आहे ना एक दरड आहे, ती कोसळण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे हा धबधबा म्हणजे जास्त बऱ्यापैकी तरी बंद ठेवला जातो. हा बघा, हा असा धबधबा आहे. इकडचं पाणी आहे ना एवढं पण खोल नाही आहे, बऱ्यापैकी म्हणजे छाती एवढं वगैरे पाणी आहे. त्याच्यामुळे रिस्क अशी नाही आहे जास्त. जर मजा करायची असेल तर फॅमिलीसोबत वगैरे तुम्ही येऊ शकता, एवढं काय हरकत नाही यायला. अगदीच जर पाऊस खूप जोरात असेल तर जरा रिस्क आहे. त्याच्यामुळे जर आलात तर सांभाळून या, काळजी घ्या स्वतःची. लई भिजूसुद्धा वाटतं आहे पाण्यात, पण सर्दी झाली आधी आणि अजून बरं नाही वाटलं तर मम्मी ओरडेल मला. जरा पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. हे बघा, पण कधी आलात तर इकडे येऊ नका. दगडी आहेत, त्या स्लिपरी झालेल्या आहेत, त्याच्यामुळे जास्त पुढे येऊ नका इकडे आलात तर कधी. हा असा इथून नजारा आहे. इथे पोहायला आहे, म्हणजे मजा करण्यासाठी छान आहे. म्हणजे जर फॅमिलीसोबत जर तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्ही नक्की येऊ शकता. मजा करायची असेल तर नक्की येऊ शकता. पण फक्त रिस्क जास्त करून घेऊ नका, कारण रिस्क घेतलं तर जर आता हे मागचे इथून वरती जायला पण आहे, पण ते काय इथून जाता नाही ना, ते सगळं बुलबुलीत झालेलं आहे, स्लिपरी झालेलं आहे. त्याच्यामुळे पाय घसरण्याची शक्यता आहे. आणि जर पाय घसरला पडला तर खाली दगड आहे, दगडाला पडून लागू शकतं तुम्हाला. त्याच्यामुळे वरती जायची कोणी असं हे जाऊ नका शक्यतो. जरी पाऊस आला आता जरा ते थांबूया इथे, बघूया पाणी वाढतं आहे का. कारण पाणी भरपूरच कमी आहे बऱ्यापैकी. तरी वाटलं होतं सकाळी पाऊस पडला आहे पण पाणी वाढेल, पण नाही, एवढं थोडं कमी आहे. आला आहे तर जरा पाऊस, बघूया पाणी वाढतं आहे का. बघा, हा इथला नजारा असा. हा इथला मोठा दगड आहे ना, हा याच्यावरती चढून दाखवतो तुम्हाला. हा बघा, मस्त आहे, मस्त आहे. पाऊस आलाय, जरा खाली जाऊन थांबूया, थोड्या वेळानं दाखवतो तुम्हाला. एवढा काय मोठा आला नाही पाऊस, बारीकच आहे. मी आता आलो ना तेव्हा एक मुलगा तिथे गेला होता वरती. तिथे ना रिस्की आहे, खूप रिस्की आहे. त्याच्यामुळे तिथे वरती जायचा कोणी प्रयत्न करू नका, माझी विनंती आहे. कारण आता हा वॉटरफॉल बघायला गेलात ना तर इथल्या ग्रामपंचायतने बंद केलेला आहे. त्याच्यामुळे जर
अगदीच काही ते जर झालं घडलं तर त्याच्यामुळे हा पूर्ण बंद करण्यात येईल. हे बघा इकडे नोटीस पण लावलेली आहे त्यांची. त्याच्यामुळे एकदम रिस्क अशी घेऊ नका कोणी, खरंच मी विनंती करतो. कारण असं जर म्हणजे बाहेरून लोक येऊन जर अशी रिस्क घेऊन जर काय होत असेल ना तर कोकणातले म्हणजे कुठचेच वॉटरफॉल वगैरे हे बंद करतायत. त्याच्यामुळे अशी रिस्क घेऊ नका. हे बघा हा बॅनर इकडे लावला आहे मंडळी. आणि मी मगाशी जेव्हा आलो ना तेव्हा इकडचे गावकरी पाणी भरत होते. हे बघा हे जे झऱ्याचं पाणी येतं आहे ना हे पिण्यासाठी वापरतात इकडची लोक. कारण इकडून वरती झरा आहे. मी त्यांना विचारलं मगाशी, वरती झरा आहे छोटा आणि त्याच्यातून जे पाणी येतं आहे ना लोक इकडे कामाला वगैरे जातात ना तर तिकडे पाणी वापरतात पिण्यासाठी. जे निसर्ग बघा किती आहे चांगला आहे तो. चला इकडून हा जो धबधब्याच्या समोरचा रोड आहे ना हा बघा, हा इकडून तुम्ही आतमध्ये याल आणि हा जो रोड आहे ना हा जातो तो म्हणजे पानवलचा जो खूप जुना पूल आहे रेल्वेचा तिकडे जातो. आपण तिकडे पण जाणार आहोत. तर आता इथून निघूया, जाऊया पुढे. मंडई आम्ही आता आलो आहे पानवलचा जो ब्रिज आहे ना रेल्वेचा तिथे. आणि धबधब्यापासून ब्रिजला येण्याचा जो रस्ता आहे ना एवढा खतरनाक होता ना, दाखवतो तुम्हाला. आता आम्ही आलो आहे पानवलच्या ब्रिजवरती. बघा असा इकडे नजारा आहे. हा इकडे टनल आहे, बोगदा हा इकडे आणि हा इकडे पूल आहे तो मोठा आणि त्याच्या तिकडे पुढे बोगदा आहे. जाऊया पुढे जरा. ट्रेन येते का बघूया जरा. ट्रेन आली तर बरंच होईल कारण ट्रेनसाठी चालू आहे आपण. बघूया. मंडई जोरदार पाऊस आलेला आहे आता आणि 1.5 तास वाट बघितली ट्रेनची. ट्रेन काय आली नाही. त्याच्यामुळे जे फुटेज भेटलं ते टाकेन व्हिडिओमध्ये. आहे फुटेज तसं नाही असं नाही आहे, पण आमचा टायमिंग थोडासा चुकलेला आहे येण्याच्या बाबतीत. कारण आम्ही आलो 10 वाजता वगैरे. त्याच्यानंतर 1-2 मालगाड्या येऊन गेल्या फक्त. आणि त्याच्यानंतर काय आता मी विचारलं ना तर ट्रेन आता लवकर नाही बोललेत. तर आता काय ट्रेनची वाट बघत नाही आहे. आता निघतोय कारण पाऊस पण जोरदार येतोय. हे बघा वातावरण बघा कसलं झालंय ते. हे बघा तर आता निघतोय इथून. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तर भेटूया एकदा पुन्हा दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.